बघूयात 100% बातम्या। शेतकऱ्यांच्या लॉंग मार्च संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये निवेदन दिलं। शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात समितीची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। ही समिती एका महिन्यात अहवाल देणार आहे। नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा लॉंग मार्च मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जिल्ह्यात पोहोचलाय। मागण्या मान्य झाल्या नाही तर विधानभवनावर धडक मारण्याचा निर्धार शेतकरी कष्टकऱ्यांनी घेतला। या मागण्यांसंदर्भात शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली। यावेळी आंदोलकांच्या विविध मागण्या सरकारपुढे मांडण्यात आल्या। शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या रास्त असल्याचं निवेदन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलं। कांद्याचं अनुदान 300 रुपयांवरून 350 रुपये करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। तसंच कर्जमुक्तीपासून वंचित राहिलेल्या आदिवासींना योजनेत सामावून घेण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहितीही शिंदेंनी दिली। शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचं सांगत लॉंग मार्च मागे घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय। जे निर्णय घेतले त्याची अंमलबजावणी तिथे 100% होईल आणि म्हणून त्यांनी त्यांचं आंदोलन जे आहे ते मागे घ्यावं असं विनंती वजा त्यांना आम्ही आवाहन करतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आवाहनानंतर शेतकरी नेते काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मुंबईच्या दिशेने निघालेलं लाल वादळ शमणार का याकडे सगळ्यांच्या नजर आहेत। शेतकरी हा जगाचा पोशिंदा, जगाचं पोट तो भरतो। जगाचा हा पोशिंदा आता मोठ्या संकटात सापडलाय। अवकाळीमुळे त्याच्यावर आसमानी संकट कोसळलंय। हातातोंडाशी आलेल्या पिकाचं अवकाळीमुळे नुकसान झालं। मराठवाड्यात गुरुवारी अवकाळी पावसानं पुन्हा थैमान घातलं। छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालन्यासह विविध भागात अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या। अवकाळीच्या सरींसोबत गारपीटही झाली। अवकाळीमुळे नांदेडच्या मुदखेड तालुक्यातल्या बराड शिवारात पिकांचं आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं। केळीच्या बागा अक्षरशः आडव्या झाल्या। गव्हाच्या पिकाचंही मोठं नुकसान झालंय। मराठवाड्याप्रमाणेच विदर्भातही अवकाळीनं धुमाकूळ घातलाय। बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव, नांदुरा, शेगावसह अनेक भागात अवकाळीनं जोरदार हजेरी लावली आणि गहू, हरभऱ्यासह कपाशीच्या पिकाचं नुकसान झालं। मोठ्या कष्टानंतर हातातोंडाशी आलेलं पीक अक्षरशः आडवं झालं। अवकाळीमुळे नुकसान झालेल्या पिकांकडे हताशपणे पाहण्याची वेळ बळीराजावर आली आहे। आता आम्ही एवढं कबाळ कष्ट करून जर एवढं पीक पिकवलं आणि हातातोंडाशी आलेला घात जर आमचा हिरावून जात असेल तर आता काय करावं। उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हजारो हेक्टर शेतीचं अवकाळीनं नुकसान केलंय। अगोदरच शेतमालाचे दर घसरलेले आहेत, त्यातच अवकाळीच्या या संकटानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय। कष्टानं पिकवलेलं पीक असं हातातून जात असल्याचं पाहताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसवं जमा झाली। जगाच्या या पोशिंद्याला आता सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे। राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय। अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला। काही जिल्ह्यात उभी पिके जमीनदोस्त झाली आहेत। त्यातच हवामान विभागानं पुन्हा एकदा अलर्ट जारी केलाय। गेल्या 4 दिवसांपासून राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे। मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विविध भागात गारपीट आणि अवकाळी पाऊस बरसतोय। वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। याचा शेती पिकांना मोठा फटका बसलाय। या पावसामुळे रब्बीची पिकं धोक्यात आली आहेत। गहू, हरभरा यासह द्राक्ष आणि केळीच्या बागांचं मोठं नुकसान झालंय। याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। त्यातच हवामान विभागानं पावसाचा इशारा दिलाय। येत्या 4 दिवसात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय, तर काही भागात गारपिटीची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन हवामान विभागाने केलंय। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप 4थ्या दिवशी सुद्धा कायम आहे। जुन्या पेन्शनबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी कठोर भूमिका संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतली। जुन्या पेन्शनच्या मागणीवर सरकारी कर्मचारी संपावर ठाम आहेत। सलग 4थ्या दिवशी या संपावर कुठलाही तोडगा निघालेला नाहीये। पुण्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा विराट मोर्चा निघाला। एकच मिशन जुनी पेन्शन या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा पवित्रा संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतला। तर अमरावतीमध्ये नेहरू मैदानावर जिल्हाधिकारी कार्यालयावर कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला। कर्मचाऱ्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाण्यापूर्वी रस्त्यावरच पोलिसांनी बॅरिकेड्स लावून मोर्चा अडवला। एकूणच जुन्या पेन्शनवरून सरकारी कर्मचारी ठाम आहेत, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मात्र मोठे हाल होत आहेत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसलाय। राज्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला सर्वाधिक फटका बसलाय, तर संपामुळे सरकारी कामकाज ठप्प असल्यानं सर्वसामान्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागतं। अनेक जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्यानं राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे। या संपामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात हाल सोसावे लागत आहेत, तर दुसरीकडे सरकारी कामांसाठी सरकारी कार्यालयात जाणाऱ्या सर्वसामान्यांना रिकाम्या खुर्च्यांचं दर्शन घडतंय, त्यामुळे त्यांना रिकाम्या हातांनी परत यावं लागतंय। तर संपामुळे बळीराजाच्या संकटातही वाढ झाली आहे। अवकाळीनं हाल झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे संपामुळे खोळंबलेत। नुकसानीचे पंचनामे कधी होणार याकडे बळीराजाचं लक्ष लागलंय। राज्यातील संपकरी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शाळांवरही परिणाम झालाय। सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पुण्यात दस्त नोंदणी कार्यालयात येणाऱ्या लोकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। अनेकांना माघारी परत जावं लागतंय, तर काही ठिकाणी तासाभराच्या कामाला 3 तास ताटकळत बसावं लागतंय। एकूणच सरकारशी संबंधित असलेल्या सगळ्याच कामांसाठी जाणाऱ्या सर्वसामान्यांना मोठ्या हालाला सामोरं जावं लागतंय। त्यामुळेच लवकरात लवकर या संपावर तोडगा काढावा अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जाते।
जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा चौथा दिवस आहे। एकीकडे रुग्णालयामध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे अतोनात हाल होत आहेत, तर दुसरीकडे संप कायम राहिल्यास 10वी-12वी बोर्डाचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे। शिक्षक संघटनांनी सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी बेमुदत संपाची हाक दिली आहे। त्यामुळे आता 10वी आणि 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर संकटाचे काळे ढग जमा झालेत। या संप काळात उत्तरपत्रिका न तपासण्याचा शिक्षक संघटनांनी पवित्रा घेतलाय। 12वी बोर्डाच्या परीक्षा संपत आल्यात, तर 10वी बोर्डाच्या परीक्षेचे आणखी 3 पेपर बाकी आहेत। आणखी आठवडाभर हा संप सुरू राहिल्यास 30 लाख उत्तरपत्रिका तपासणी विना पडून राहतील। सर्व संपकरी शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासण्यासाठी सहकार्य करावे, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या प्रवेशाच्या दृष्टीने काही अडचण येणार नाही। दरवर्षीच्या नियोजनाप्रमाणे 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल हा जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणं अपेक्षित असतं। मात्र जर असा संप सुरू राहिला तर या निकालामध्ये 1 आठवड्याचा विलंब होण्याची शक्यता आहे। त्यामुळे निकाल वेळेत जाहीर व्हावा या दृष्टिकोनातून संपासंदर्भात निर्णय घेणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात ते भाजपमध्ये गेल्यावर स्वच्छ होतात का, असा प्रश्न विरोधकांकडून सातत्याने उपस्थित केला जातोय। आणि याच दरम्यान इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांची भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यामुळे रात्री छगन भुजबळ छान झोप लागते असं वक्तव्य केलं होतं। त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपच्या आणखी एक आमदाराने वादग्रस्त वक्तव्य केलं। त्याचं झालं असं की काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला। या संदर्भात बोलताना भाजपचे विधान परिषदेचे आमदार रमेश पाटील यांनी वक्तव्य केलंय। आमच्याकडे गुजरातहून निरमा पावडर येतं, ज्यांना गरज आहे त्यांना आम्ही स्वच्छ करून घेतो असं वक्तव्य पाटील यांनी सभागृहात केलं। पाटील यांच्या याच वक्तव्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय। आमच्याकडे निरमा वॉशिंग पावडर आहे आणि ती गुजरातवरून येते, त्याच्यामुळे आम्ही साफसफाई करून जो माणूस आमच्याकडे येईल, आमच्याकडे जो माणूस येईल तो माणूस स्वच्छ होणार आहे। एकनाथराव शिंदे साहेब, हे जरी तुम्हाला असं तसं वाटत असलं तरी सर्वसामान्य माणूस जो बघतोय महाराष्ट्रातला तो त्या ठिकाणी समजतोय काय चाललंय। विरोधी पक्षातील नेत्यांवर सुरू असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवरून विरोधकांकडून मोदी सरकार आणि फडणवीस यांना लक्ष करण्यात येत आहे। आता पाटील यांच्या या वक्तव्यामुळे भाजप पुन्हा कोंडीत सापडली आहे। उद्धव ठाकरेंच्या खेडमधल्या सभेनंतर आता रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना प्रत्युत्तर सभा घेत आहेत आणि या सगळ्या दरम्यान सभेआधी शिवसेनेनं सभेचा टीजर जारी केलाय, ज्यातून एकनाथ शिंदेंच्या सभेतून उद्धव ठाकरेंना उत्तर देण्याचा इशारा देण्यात आला। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडच्या गोळीबार मैदानात 5 मार्चला उद्धव ठाकरेंच्या झालेल्या सभेतून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रामदास कदमांवर जोरदार निशाणा साधला होता। पण आता ठाकरेंच्या प्रत्येक टीकेला याच मैदानातून प्रत्युत्तर दिलं जाणार आहे, कारण 19 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजता याच मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची सभा होणार आहे। या सभेच्या टीजरमधून त्याचे उघडपणे संकेत मिळत आहेत। हो, आम्ही बंड नाही, क्रांती केली, उठाव केला, याला देखील धाडस लागतं। शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी देखील या सभेतून उद्धव ठाकरेंना व्याजासकट उत्तर देणार असल्याचं स्पष्ट केलंय। कोकणवासीय हे एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत की चुका 19 तारखेला दिसल्याशिवाय झाला। कोकण हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला। सत्ता संघर्षानंतर या बालेकिल्ल्यात शिवसेना आणि ठाकरेंच्या गटात लढाई तीव्र झाली आहे। कोकणात सध्या शिमगा सुरू आहे, त्यात आता सभांच्या माध्यमातून राजकीय शिमग्याची झलक कोकणवासीयांना पाहायला मिळते। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरची सुनावणी नुकतीच संपली। सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाचा निकाल राखून ठेवलाय। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय घटनापीठासमोर ही सुनावणी पार पडली। दरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड यांना समाज माध्यमांवर ट्रोल केलं जातं। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। या संदर्भात 13 विरोधी पक्षांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिलंय। न्यायालयीन प्रक्रियेत बाह्य घटकांचा हस्तक्षेप होतोय असा आरोप विरोधकांनी केलाय। सत्ता संघर्षाचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, मात्र सत्ताधारी पक्षाचं समर्थन करणाऱ्या ट्रोलर्सकडून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर ट्रोलिंगच्या माध्यमातून हल्ला केला जातोय। ट्रोलिंगसाठी वापरण्यात येणारा मजकूर निंदनीय आणि आक्षेपार्ह असून इंटरनेटवर तो लाखो लोकांपर्यंत पोहोचल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलंय। त्यामुळे सरन्यायाधीशांवर होत असलेल्या ट्रोलिंगवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी विरोधकांनी पत्रातून राष्ट्रपतींकडे केली आहे। रत्नागिरीच्या राजापूरमधले पत्रकार शशिकांत वारिसे यांचा घातपात झाल्याचं राज्य सरकारनं विधान परिषदेमध्ये लेखी उत्तरामध्ये म्हटलंय। या प्रकरणी सध्या SIT चौकशी सुरू असल्याची माहिती सुद्धा सरकारनं दिली।
राजापुरातील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या दुचाकीला 6 फेब्रुवारी रोजी नाणार परिसरातल्या पेट्रोल पंपाजवळ एका कारनं धडक दिली होती. त्यात गंभीर जखमी झालेल्या वारिसे यांचा मृत्यू झाला होता. रिफायनरी विरोधात बातम्या प्रकाशित केल्यानं त्यांची हत्या झाल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला. विधान परिषदेत विरोधकांनी शशिकांत वारिसे प्रकरणी लेखी प्रश्न सरकारला विचारला होता. यावर उत्तरात शशिकांत वारिसे यांची जाणीवपूर्वक नाणार परिसरात वाहन अपघात घडवून आणण्यात आल्याचं म्हटलं गेलंय. सध्या या प्रकरणी एसआयटीची चौकशी सुरू असल्याची देखील सरकारकडून लेखी उत्तरात माहिती देण्यात आली आहे. शशिकांत वारिसे यांच्या हत्येप्रकरणी पंढरीनाथ आंबेडकरला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सुरू असलेल्या एसआयटी चौकशीतून या प्रकरणातलं सत्य समोर येणार आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये नवा वाद सुरू झालाय. बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या मुंबईतल्या कार्यक्रमावरून भाजपनं काँग्रेसवर निशाणा साधलाय. धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या कार्यक्रमाला काँग्रेसनं विरोध केला, तर मवियामधील काँग्रेसच्या सहकारी असलेल्या ठाकरे गटानं या कार्यक्रमाला पाठिंबा दिला. त्यामुळे मवियातले मतभेद सुद्धा या निमित्तानं समोर आले. बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या मीरा रोड मधल्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नका अशी मागणी नाना पटोलेंनी केली होती. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा अवमान करून संपूर्ण वारकरी संप्रदायाचा अपमान केला होता, याची आठवण नाना पटोलेंनी करून दिली आहे. अंधश्रद्धेला सरकारनं खतपाणी घालू नये असा मुद्दा नाना पटोलेंनी उपस्थित केला. त्यावरून राम कदमांनी नाना पटोलेंचा समाचार घेतला, तर नाना पटोलेंनी राम कदमांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. हिंदूंची मतं ज्यावेळेस निवडणूक येतात तेव्हा घ्यायची, त्यावेळेस हे जानवं घालतील, मंदिरामध्ये जातील, नाटक करतील. हिंदूच आम्हीच संरक्षक आहोत अशा पद्धतीचा नकली आव्हानाचा प्रयत्न भाजपकडून सातत्यानं होते. मीरा रोड भागात बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या कार्यक्रमावरून राजकीय वाद सुरू झालाय. त्यामुळे धामात प्रवचन आणि दुसरीकडे राजकीय नेत्यांचं टीकायन असा प्रकार सध्या पाहायला मिळतोय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल करणाऱ्या अनिक्षा जयसिंगानीनं 10 कोटींची खंडणी मागितल्याचं पोलीस तपासातून समोर आलंय. अनिक्षानं अमृता फडणवीसांना 1 कोटींची ऑफर दिली होती, मात्र त्यांनी ती नाकारल्यानंतर अनिक्षानं 10 कोटींची खंडणी मागितल्याचं पोलीस तपासात उघड झालं. अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अनिक्षा जयसिंगानीच्या चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. अनिक्षानं आपल्या वडिलांना गुन्ह्यातून सोडवण्यासाठी अमृता फडणवीसांना 1 कोटी रुपयांची ऑफर दिली होती, मात्र त्यांनी नकार दिल्यानंतर अनिक्षानं अमृता फडणवीसांकडे 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा पोलिसांचा आरोप आहे. पोलिसांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार अनिक्षानं अमृता फडणवीसांना अडकवण्यासाठी षडयंत्र आखलं होतं. 16 फेब्रुवारी 2023ला अनिक्षानं अमृता फडणवीस यांना 1 कोटी रुपयांची ऑफर दिली होती, मात्र त्यांनी नकार दिल्यानंतर अनिक्षानं ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. अनिक्षानं अमृता फडणवीसांना 22 व्हिडिओ क्लिप्स पाठवल्या होत्या. तिचा मोबाईल नंबर ब्लॉक केल्यानंतर अमृता फडणवीसांच्या कर्मचाऱ्यांमधील गुरुचरण कौर या महिलेच्या मोबाईल फोनवर अनिक्षानं मेसेज पाठवले होते. तसंच अनिक्षानं आपल्या वडिलांच्या मोबाईल फोनवरून 40 मेसेज, व्हिडिओ क्लिप्स आणि व्हॉइस नोट्स पाठवल्या होत्या. दरम्यान अनिक्षाच्या वकिलांनी कोर्टात वेगळाच दावा केलाय. अनिक्षा कायद्याची विद्यार्थिनी असून वडिलांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला म्हणून तिच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा युक्तिवाद अनिक्षाच्या वकिलांनी केलाय. राज्यातील तमाम महिलांसाठी खुशखबर आहे. राज्यातल्या ग्रामीण भागामध्ये महिलांना आता एसटीतून हाफ तिकिटावर प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारनं याबाबत आदेश जारी केला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प सादर करताना एसटीतून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकिटात 50% सवलत देण्याची घोषणा केली होती, मात्र याबाबतचा सरकारी आदेश जारी झाला नव्हता. याची माहिती नसल्यानं राज्यातील ग्रामीण भागात तिकिटासाठी महिला एसटी कंडक्टरशी वाद घालत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. आता मात्र याबाबतचा सरकारी आदेश जारी झालाय. ग्रामीण भागातील सर्व एसटी बसेसमध्ये म्हणजे साधी, मिनी, आराम, शिवशाही बसेसमध्ये सर्व महिलांना सरसकट प्रवासात 50% सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. फक्त शहरी बसेसला ही सवलत लागू असणार नाही. सरकारी आदेश जारी झाल्यानं आता खऱ्या अर्थानं एसटी बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना हाफ तिकिटावर प्रवास करता येणार आहे. आणि खाजगी वाहनापेक्षा ही सुविधा चांगली वाटत आहे आणि सर्व महिलांना ह्या प्रवासामध्ये आनंद होईल, कारण की हा प्रवास सुखमय होईल. अर्धे तिकीट झाल्यामुळे सर्व महिला कुठेही जाऊ शकतील. सरकारी आदेश जारी झाल्यामुळे कंडक्टरशी होणारे वादविवाद आता टळणार असून या निर्णयामुळे ग्रामीण भागातील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील शाळांमध्ये पोषण आहार म्हणून दिल्या जाणाऱ्या खिचडीपासून आता विद्यार्थ्यांची एक प्रकारे सुटका होणार आहे, तसे चिन्ह दिसत आहेत. शालेय पोषण आहारात आता चटपटीत अन्नपदार्थ मिळणार आहेत. नव्या पाककृती सुचवण्यासाठी सरकारकडून समितीची स्थापना करण्यात आली. शालेय पोषण आहारामध्ये स्थानिक अन्नपदार्थ, तृणधान्य, अन्य पदार्थांचा समावेश करून आहाराचा दर्जा आणि पौष्टिकता वाढवली जाणार आहे. सध्याच्या पाककृतींमध्ये सुधारणा सुचवण्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीमध्ये प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचा समावेश करण्यात आलाय. मनोहर यांच्यासह शिक्षण, हॉटेल, संशोधन, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचा समितीत समावेश आहे. शालेय शिक्षण विभागानं या संदर्भात शासन निर्णय प्रसिद्ध केलाय. विद्यार्थ्यांना दिला जाणारा आहार अधिक पौष्टिक, रुचकर आणि दर्जेदार होण्यासाठी वेगवेगळ्या पाककृती सुचवणं, पाककृतीतील धान्यादींचं प्रमाण निश्चित करून देणं
विद्यार्थ्यांच्या शरीरातील लोहाचं प्रमाण वाढवणं आणि बॉडी मास इंडेक्स सुधारण्याबाबतच्या दृष्टीनं आहाराच्या बदलाबाबत उपाययोजना सुचवणं या विविध जबाबदाऱ्या समितीवर असतील. तुमच्या घरात येणारं दूध तुमच्या मुलांचं आयुष्य धोक्यात आणू शकतं. राज्यात भेसळयुक्त दूध विकणारं एक मोठं रॅकेट असल्याचं उघडकीस आलं. पावडर आणि रसायनांचा हा भला मोठा स्टॉक तुमच्यासह तुमच्या कुटुंबातील चिमुरड्यांचं आरोग्य धोक्यात आणू शकतो. कारण हे धोकादायक पावडर आणि रसायनं याचा वापर दूध तयार करण्यासाठी केला जातोय. आष्टी शहरातील संभाजीनगर भागातील गोडाऊनवर छापा टाकून जीवाला धोका असणारा 90 लाखाचा स्टॉक जप्त करण्यात आलाय. पावडरचे 132 गोणे आणि पत्र्याचे 220 डबे जप्त करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचा बीड जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंदे हा धंदा करत असल्यानं एकच खळबळ आली आहे. या प्रकरणी नंदू मेमानी याला ताब्यात घेण्यात आलंय. जगदंबा मिल्क प्रोडक्टच्या नावानं जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरू होता. विधानसभेतही भेसळयुक्त दुधाचा मुद्दा चांगलाच गाजला. भेसळीचे हे दूध पुणे जिल्ह्यातल्या मंचरमध्ये पाठवलं जात असल्याचं स्पष्ट झालंय. तर भेसळीची पावडर पुण्यातील नातेपुतेमधून आणली जात होती. यावरून भेसळीचं रॅकेट राज्यभर पसरल्याचं स्पष्ट झालंय. या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यांवर सरकारनं कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यानंतर बातमी एका महाठगाची आहे. किरण पटेल असं गुजरातमधल्या महाठगानं चक्क तब्बल 4 महिने जम्मू काश्मीरमध्ये लष्कराला गंडवलं. झेड+ सुरक्षेत किरण पटेल कमांड पोस्टवर सुद्धा जाऊन आला. अखेर त्याचं हे बिंग फुटलंय. जम्मू काश्मीर पोलिसांनी किरण पटेल या गुजराती महाठगाला अटक केली आहे. बनावट कागदपत्रांच्या संशयावरून किरण पटेलला श्रीनगरमध्ये अटक करण्यात आली. पण त्याआधी त्यानं पीएमओ ऑफिसर असल्याची बतावणी करत तब्बल 4 महिने पाहुणचार जोडला. लष्कराच्या बुलेटप्रूफ वाहनाच्या ताफ्यातून किरण पटेल सर्वत्र फिरत होता. ऑक्टोबरपासून जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफचे जवान त्याच्या सुरक्षेत गुंतले होते. हा महाठग लाल चौकातही गेला. इतकंच नव्हे तर कमांड पोस्टवरही तो जाऊन आला. मात्र या महाठगाचा बनाव अखेर उघड झाला. श्रीनगरमध्ये त्याच्या कागदपत्रांचा संशय आल्यानंतर चौकशी करून त्याला अटक करण्यात आली. मात्र दहशतवादाचा धोका असलेल्या राज्यात अशी घटना घडणं सुरक्षेबाबतची सर्वात मोठी त्रुटी मानली जाते. या प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला जाऊ शकतो. एकंदरीतच किरण पटेल या महाठगानं लावलेला चुना जम्मू काश्मीरमधले पोलीस नेहमी लक्षात ठेवतील. ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांसाठी सिक लीव्ह, पीएल आणि सीएल अशा सुट्ट्या असतात. मात्र अनेकदा ऑफिसमधल्या कामाच्या ताणामुळे कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळत नाहीये. मात्र एका कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना झोपण्यासाठी सुट्टी दिली आहे. कर्मचाऱ्यांना झोपण्यासाठी सुट्टी देणारी ही कंपनी परदेशी नसून भारतीय आहे. बंगळुरूतल्या होम फर्निशिंग कंपनी वेकफिट सोल्युशननं आपल्या कर्मचाऱ्यांना झोपण्यासाठी रजा दिली आहे. वर्ल्ड स्लीप डे निमित्तानं या कंपनीनं कर्मचाऱ्यांना ही अनोखी भेट दिली आहे. या संदर्भातील मेल कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवलाय. वेकफिट सोबत झोपेची अद्भुत भेट अनुभवा असं या मेलमध्ये म्हटलंय. यासोबत कर्मचाऱ्यांना शनिवार आणि रविवारची सुट्टीही मिळाली आहे. अशा परिस्थितीत अतिरिक्त सुट्टीसह 3 दिवसांचा या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बोनस मिळालाय. गेल्या वर्षी कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी राईट टू नॅप पॉलिसी जाहीर केली होती. यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळेत 30 मिनिटं झोपण्याची मुभा देण्यात आली आहे. दुपारची झोप शरीराला रिचार्ज करण्यास आणि कामावर पुन्हा फोकस करण्यास मदत करते. त्यामुळे कामाच्या ठिकाणी गुणवत्ताही सुधारते असं कंपनीला वाटतंय. आता वर्ल्ड स्लीप डेची सुट्टी देऊन कंपनीनं कर्मचाऱ्यांना मोठं सरप्राईज दिलंय. टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतला गेल्या वर्षी भीषण अपघात झालेला होता. मृत्यूवर मात केल्यानंतर उपचारांमध्ये ऋषभच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होताना दिसते. क्रिकेटच्या मैदानात परत येण्यासाठी पंत सज्ज होतो. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ऋषभ पंत हळूहळू आपल्या पायांवर चालण्याचा प्रयत्न करतोय. 2 दिवसांपूर्वी वॉटर थेरपी घेतल्याचा व्हिडिओ ऋषभनं शेअर केला होता. त्यानंतर सिक्सर किंग आणि टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगनं ऋषभची भेट घेतली होती. युवीने या भेटीचा फोटो पोस्ट केलाय. यात पंतच्या उजव्या पायाला पट्टी बांधलेली पाहायला मिळते. या भेटीसंदर्भात युवीने पोस्ट केली आहे. छोटी छोटी पावलं टाकायला सुरुवात झाली आहे. चॅम्पियन दणक्यात कमबॅक करण्यासाठी सज्ज झालाय असं युवीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. स्वतः युवराजनं कॅन्सर सारख्या आजारावर मात केली आहे. कॅन्सर झालाय हे माहिती असूनही युवी 2011चा विश्वचषक खेळला. इतकंच नाही तर त्यानं भारताला विश्वचषक जिंकून देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. त्यामुळे अपघातामुळे काहीसा खचून गेलेल्या ऋषभ पंतला फायटर युवीच्या भेटीमुळे नक्की प्रेरणा मिळाली असेल. तर या होत्या राज्यातल्या, देशातल्या आणि जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या. 100% बातम्या. आमचं हे ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय नक्की कळवा. आजच्या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.